नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, लोकप्रिय भाषणाच्या जबरदस्त टिप्स मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तेही मोफत. लोकप्रिय भाषणाच्या जबरदस्त टिप्स आपण पाहतोय. उदाहरणाचं एक, सुरुवात दमदार करा. अत्यंत महत्वाचं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलंय की भाषणाच्या पहिल्या काही क्षणात श्रोत्यांचं लक्ष वेधणं अत्यंत महत्वाचं असतं. सुरुवातच जर प्रभावी झाली तर श्रोते पुढे काय बोलणार आहेत याकडे लक्ष देतात. सुरुवात कंटाळवाणी असेल तर पुढील उत्तम विचार सुद्धा दुर्लक्षित होत असतात. उदाहरणार्थ मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकते. 2. भाषा सोपी, सहज आणि प्रभावी ठेवा. अवघड, जड, अलंकारिक पुस्तकातील शब्द जर तुम्ही वापरल्यास श्रोत्यांना समजायला अडचण होत असते. सोपी, स्पष्ट आणि दैनंदिन वापरातील भाषा श्रोत्यांच्या मनापर्यंत लवकर पोचते. उदाहरण, आपण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. याऐवजी मित्रांनो, आपण पुढे जायचे असेल तर मेहनत करावी लागेल. 3. मुद्देसूद बोला. जो विषय आहे त्या विषयाला अनुषंगिक मुद्देसूद बोला. अनावश्यक माहिती जर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये देत राहिल्यास श्रोत्यांना काही समजणार नाही. श्रोते एकमेकांमध्ये गडबड गोंधळ करतील. ठराविक त्यासाठी मुद्दे निवडा आणि त्यावरती स्पष्ट बोला. यामुळे ते भाषण सर्वांच्या लक्षात राहील. उदाहरणार्थ, मी आज फक्त 3 गोष्टी सांगणार आहे: शिस्त, मेहनत आणि सातत्य. 4. भावनिक संबंध तयार करा. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श झाला तर भाषण अधिक परिणामकारक होते. भावनिक उदाहरणे आणि वास्तव जीवनातील संदर्भ श्रोत्यांना जोडून ठेवतात. उदाहरणार्थ, आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. 5. कथा आणि उदाहरणांचा सुयोग्य वापर करा. भाषण करत असताना त्या अनुषंगानं कथा, गोष्ट सहज सोपी सांगा की जेणेकरून सर्वांच्या लक्षात राहील. कोरडे मुद्दे सांगण्यापेक्षा एखादी छोटीशी कथा, गोष्ट सांगितल्या श्रोते अधिक लक्षपूर्वक ऐकत असतात. उदाहरणार्थ, एक गरीब मुलगा रोज 2 तास अभ्यास करत होता आणि आज तो अधिकारी आहे. 6. श्रोत्यांना सहभागी करून घ्या. फक्त तुम्हीच जर बोलत राहिला तर एक संध होईल, तर श्रोते निष्क्रिय होत असतात. तर त्यांना तुम्ही अधूनमधून प्रश्न विचारा, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांचा सहभाग घ्या. उदाहरणार्थ, इथे किती जण रोज मोबाईलवरती वेळ वाया घालवतात? हात वर करा. 7. आवाजात चढ उतार ठेवा. एकाच सुरात बोलल्यास भाषण कंटाळवाणं वाटतं. महत्वाच्या वाक्यांवरती जोर द्या. आवाजात बदल ठेवा. उदाहरणार्थ, हा क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो. 8. सकारात्मक आणि प्रेरणादायी बोला. भाषण ऐकून श्रोत्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, निराशा नव्हे तर प्रेरणा मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, अपयश म्हणजे शेवट नाही, ती यशाची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. 9. शेवट प्रभावी करा. भाषणाचा शेवट लक्षात राहील अशा पद्धतीनं करा. शेवटचा संदेश मनावरती ठसा उमटवणारा असावा. उदाहरणार्थ, आज एक निर्णय घ्या आणि स्वतःचं भविष्य बदला. मित्रांनो, सोपं बोला, मनाला भिडेल असं बोला आणि लोकांच्या मनात कायमचे राहा. मित्रांनो, कशा वाटल्या लोकप्रिय भाषणाच्या या 9 अत्यंत महत्वाच्या टिप्स? व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते आपण घडवतोय, आणखीन आपल्याला घडवायचंय असं आपण ठरवलंय. या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.